टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 10 तास उलटून गेलेले आहेत। मुंबई गोवा महामार्गावरची जी वाहतूक आहे ती या ठिकाणी ठप्पच असलेली पाहायला मिळते आहे। हातखंबा नजीक रात्री LPG गॅस टँकर जो आहे तो या ठिकाणी लीक झालेला होता अपघात झाल्यानंतर, आणि त्यामुळे सध्या मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती या ठिकाणी ठप्प झालेली पाहायला मिळते। 10 तास उलटून गेलेले आहेत। आपण सध्या मुंबई गोवा महामार्गावरच्या हातखंबा तिठा या ठिकाणी आहोत आणि तुम्ही बघू शकता की सध्या अवजड वाहनांची लांबच रांग जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। मुंबईच्या दिशेने जाणारी आणि गोव्याच्या दिशेहून येणारी वाहतूक सध्या जी आहे ती या ठिकाणी ठप्प असलेली पाहायला मिळते। जी छोटी वाहनं आहेत त्यांची पर्यायी मार्गाने या ठिकाणी वाहतूक वळवलेली पाहायला मिळते आहे। निवळी पाली मार्गे ही वाहतूक या ठिकाणी वळवण्यात आलेली पाहायला मिळते। मात्र अवजड वाहनांच्या रांगा सध्या या मुंबई गोवा महामार्गावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण चित्रामध्ये बघू शकतो की ही सगळी अवजड वाहनं जी आहेत ती गोव्याच्या दिशेने जाणारी आहेत। आपण सध्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन्थवरतून प्रवास करतोय आणि तुम्ही बघू शकता की पूर्णपणे मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो रात्री 11 वाजल्यापासून या ठिकाणी ठप्प असलेला पाहायला मिळतोय आणि तब्बल 10 तास उलटून गेलेले आहेत। अद्यापही ही वाहतूक ठप्प आहे। गॅस जो ट्रान्सफरचं काम या ठिकाणी सुरू आहे, मात्र अजूनही 4 ते 5 तास हा गॅस ट्रान्सफर करायला लागणार आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक अजून 5 तास या ठिकाणी बंदच असेल किंवा ठप्प असेल अशी माहिती जी आहे ती पोलीस यंत्रणेकडून पुढे येताना पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, हातखंबा, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।